बापूजी मी तुम्हाला जेवण वाढते. जेवणाचे केली बाई टाट, जेवणाचे केली बाई टाट, बसाया लावो टाकाली चौरंगात, बसाया लावो टाकाली चौरंगात. जेवणाचे केली बाई टाट, जेवणाचे केली बाई टाट, बसाया लावो टाकाली चौरंगात. जेवणाचे केले बायटा, जेवणाचे केले बायटा, बसाया लावो टाकाले चौरंगात, बसाया लावो टाकाले चौरंगात. जेवणाचे हो केले बायटा, जेवणाचे हो केले बायटा, बसाया जेवण ते तुम्हाला वरण, माझे जेवण करा माझे जेवण ते तुम्हाला वरण, जेवणाचे थोडा नाही होगा किती मंजिल तरी. अरे नारायण होईल, आणि हे जिम्मेदारी माझे को सोपव ना. वेळेवर नाव तो नागर झाला बरोबर वर जात आहे जमा. अरे वरवर नाही, पुन्हा आपल्याला प्रयत्न करून खोलवर नेता येईल ना. खोलवर नेते बापा. तुझ्यापासून एवढा अनुभव आहे, कधीतरी खोलवर नेलास की तू नागर तुझा. एवढा झुपला असता एवढे वर्ष माझ्या पहिला. अरे नारायण, शेतीचा अनुभव तुझे काय आणि बाजारपेठचा अनुभव माझ्याकडे आहे, बरोबर आहे. पण सर्व जिम्मेदारी मी सांभाळतो आहे ना, मग त्या नांगराची सुद्धा व्यवस्था मी करेन. तू त्या माझं ऐकत नाही. अरे मी सर्व करीन ना. तू काही कर कसा कर मला माहित. तो फक्त मला पोटामध्ये भेटला तर शेकडा खेळ म्हणते माझा. बरं माझा वस्तू झाला तू याड करून ते मला नाही म्हणते. अरे तो सकाराम खाती आहे ना, आपलं सर्व ऐकेल. पण बाबा कुठं गेले? बापा
कुठे ए बाप्पा पाळा ए बाप्पा का झालं कुठे गेला होता का अरे थोडस दुकानाकडे गेलो होतो बसलो आता 4 चौकात बोलावं नाही लागलं का तुले खाऊ धंदा बसाचा मग माझं कोणतं काम आहे रे आता तुम्ही एवढे मोठे पोरं झाले हा? अगं नाकाल म्हणून गेला तू तसूच्या पहिला नको का पटाल नाही खेळतो म्हणला तरी तू येते पटाले खेळला त्या दिवशी अरे बाबाला आवड झाली एक दिवस खेळलं तर काय झालं हे बाबाची गलती आहे का त्याचा मी कधी सांगितलं याला पोटाला खेळायला तू तर म्हणला अहो ना बाबा तुम्ही म्हटल्या तुम्हाला आठवण नाही आहे याला शेतावर घेऊन जा म्हणलो हा शेतावर न नेता पोटाला खेळला असेल आता हा आपला नारायण तसा नाही आहे तुम्हीच म्हटल्या तुम्हाला आठवण नाही आहे बरं आता मग का झालं आता काय झालं ते पहिले भुजाडून गेले आणि नाकर शेंडा मोडून गेला शेंडास बाकी सगळा पण शेंडास आता कसं करायचं मग आता आता का करते का मला नाही जमत. बरं मी का म्हणतो ना ते आपल्या वशीवर चव आहे ना हा? त्या चव खात्याकडे ने आणि बनवून दे हो ना बाबा हे सर्व जिम्मेदारी मी पूर्ण पार पाडेल तू जिम्मेदारी पार पाड बरं माझा पोट पाटील जाऊन दे अरे होय तुला हे चिंता आहे तुला भूक लागली म्हणून तू चिडचिडपणा करत आहेस अरे तुला सांगितलं ना डबा घेऊन जा अहो बाबा मी डब्बा घेऊन गेलो पण नारायण आपला घराकडे निघून आला ना घरा करायला दादा टाकल गेला का नाही अरे केव्हा तर सकाळपासून गेला होता आणि तो. हे बघा ना बाबा मी डब्बा घेऊन गेलोच होतो म्हणून चिडचिडपणा येत आहे हा. याच्यात. मला बरं तुला बाई मी का म्हणतो त्याला लवकर जेवण दे ठीक आहे तुम्ही जेवल्या का का आणि मी नाही जेवलो रे. अरे, तुझ्यासाठी आपण कुठं जेवणार आहे का मग जेवण करून टाकू बहिणी आम्हाला तिघाले भात वाढून द्या ठीक आहे मी टाटा करते तुम्ही टाटा करा मी हात धुवून येतो जा लवकर जा जा बा आणि हे बघा बाबा आपला नारायण कसा चिडचिडपणा करतोय हा त्याला भूक लागली आहे ना अरे बरोबर आहे ना तुला सकाळी जा म्हणलं होतं ना हा? हो बाबा मी सकाळीच गेलो मी नदीनं गेलो आणि तो वाई ना आला हे तर आपला मिस्टेक झाला त्याच्यामुळे नारायण चिडत आहे पण आपण आता जेवण करू ना बरं ते वहिनी कडून नाही भेटला मला हे बघ. तिघं खातं ठेवलेल्या होत्या रे बापू झाला का किती पोहोचली? पाणी आणून द्या, जा. बसा बापूजी मी तुम्हाला जेवण वाढते